त्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत. सर्वच्या सर्व प्रश्न वन लाइनर स्वरूपामध्ये असतील आणि या सिरीजमध्ये आपण एकूण इतिहासाचे 600 प्लस प्रश्न पाहणार आहोत. 600 पेक्षा जास्त प्रश्न वन लाइनर स्वरूपामध्ये असतील. याची PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. हे सर्वच्या सर्व जे प्रश्न आहेत ते रेल्वे भरती आणि स्टाफ सिलेक्शन मार्फत जी GD ची भरती घेतली जाते त्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. वन लाइनर स्वरूपामध्ये आपण का घेतलेले आहेत कारण की तुमचा वेळ जाऊ नये आणि याच्यावर आधारित MCQ टाईप टेस्ट सुद्धा आपण घेणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. रेल्वे भरती आणि SSC GDचा संपूर्ण सिलेबस आपण या चॅनलवर कव्हर करणार आहोत. हे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुम्हाला कोणताही नंतर अभ्यास करण्याची गरज पडणार नाही याची मी गॅरंटी देतो. कारण की GKचे सर्वच्या सर्व प्रश्न टॉपिक वाईज आपण घेणार आहोत आणि त्यावर आधारित MCQ टाईपमध्ये सुद्धा टेस्ट घेणार आहोत. त्याचबरोबर मागच्या वर्षी जे विचारलेले प्रश्न आहेत MCQ टाईपमध्ये घेणार आहोत. GKचे असतील किंवा गणित बुद्धिमत्तेचे व्याकरणाचे सर्वचे सर्व प्रश्न आपण या चॅनलवर कव्हर करणार आहोत आणि याचे जे नोट्स आहेत त्या सर्वच्या सर्व नोट्स सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, पूर्व पाषाण युगामध्ये आदिमानव मनोरंजनासाठी कोणते साधन वापरत असे? याचं उत्तर आहे शिकार करणे. अगदी बेसिक लेवलपासून प्रत्येक पॉईंट कव्हर होईल अशा प्रकारे यामध्ये आपण प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, नवपाषाण युगामध्ये मानवाद्वारे पाळला गेलेला पहिला प्राणी कोणता? तर मानवाने सर्वात आधी कुत्रा प्राणी पाळलेला आहे. कुत्रा जे आहे ते पाळीव प्राणी म्हणून पाळलेला आहे. त्यानंतर जे आहे ते गाय वगैरे बाकी जे प्राणी आहेत तो पाळत गेला. पुढचा प्रश्न आहे, सर्वात प्रथम कोणत्या हडप्पाकालीन स्थळाचा शोध लागला? आता हडप्पा संस्कृती जी आहे त्यामधील सर्वात आधी हडप्पा हे त्या ठिकाणाचं नाव आहे आणि त्याच्यावरून हडप्पा संस्कृती असं नाव दिलेलं आहे. या ठिकाणाचा शोध लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, सिंधू घाटी संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? याचं उत्तर आहे शहरी संस्कृती. पुढचा प्रश्न, हडप्पाकालीन संस्कृती कशाशी संबंधित होती? आता हडप्पाकालीन संस्कृती जी आहे ती कांस्य युगामध्ये घडून गेलेलं आहे. ताम्रयुग त्याला असंही म्हटलं जातं. कांस्य युग म्हणजे काय, तर ज्यावेळेस मानव तांब्याचा उपयोग करत होता त्यामुळे त्याला तांब्याचा उपयोग माहीत होता. तांबे कसं वापरायचं या धातूचं त्यांना ज्ञान होतं, त्यामुळे त्याला कांस्ययुग किंवा ताम्रयुग म्हणतात. प्रश्न क्रमांक 6, सिंधू संस्कृतीतील लोक कशाची पूजा करत होते? सिंधू संस्कृतीमधील जे लोक आहेत ते पशुपतीची, पशुपती म्हणजे कोण, तर सिंह, सिंहाची पूजा करत होते. प्रश्न क्रमांक 7, सर्वात प्रथम हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे अलेक्झांडर कनिंघम यांनी सर्वात आधी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. भारतीय संस्कृतीचा पण शोध कोणी लावलेला आहे? अलेक्झांडर कनिंघम यांनी. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती यामध्ये काय फरक आहे? हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. सिंधू संस्कृती जी आहे ती शहरी प्रकारची संस्कृती होती आणि वैदिक संस्कृती जी आहे ती ग्रामीण प्रकारची संस्कृती होती. हे लक्षात घ्यायचं. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचा कार्यकाळ कोणता होता? सिंधू संस्कृतीचा कार्यकाळ कोणता होता? तर इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1750 या काळामध्ये सिंधू संस्कृती अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीमधील लिपी कोणती होती? आता ही लिपी जी आहे ती अद्याप कोणीही ओळखू शकलेलं नाही. या लिपीचं नाव काय आहे माहीत नाही. सिंधू संस्कृतीतील लिपी असं म्हटलं जातं आणि त्याचं वाचन अजूनपर्यंत कोणी करू शकलेलं नाही. पुढचा आहे मृतकांचे पठार. हा प्रश्न जो आहे तो RRB रेल्वेची जी भरती आहे याला खूपदा रिपीट झालेला प्रश्न आहे. मृतकांचे पठार या नावाने कोणत्या स्थळाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे मोहनजोदडो. मोहनजोदडो कोठे आहे? मोहनजोदडो हे ठिकाण कोठे आहे? तर सिंध प्रांतामध्ये आहे. सिंध प्रांत कोणत्या देशामध्ये आहे? पाकिस्तानमध्ये आहे. भारत स्वातंत्र्यापूर्वी हे आपल्या भारतामध्येच होता. ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तानमध्ये सिंध प्रांत गेला. पुढचा प्रश्न आहे, मोहनजोदडोचा शोध कोणी लावला? हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मोहनजोदडोचा शोध लावला राखलदास बॅनर्जी यांनी इसवी सन 1922 मध्ये.
पुढचा प्रश्न, सिंधू संस्कृतीच्या लोकांचा प्रमुख व्यवसाय काय होता? सिंधू संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय काय होता? तर शेती हा व्यवसाय प्रमुख व्यवसाय म्हणून होता. प्रश्न क्रमांक 16 आहे, सिंधू संस्कृतीमधील मुख्य शहर कोणते? सिंधू संस्कृतीमधील मुख्य शहर कोणते होते? हे होते लोथल. आता हे लोथल हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, हडप्पा संस्कृतीतील मानवांना कोणत्या धातूची ओळख नव्हती? आता इथं प्रश्न कसा विचारलाय पहा, कोणत्या धातूची ओळख नव्हती? तर लोह म्हणजे लोखंड या धातूची ओळख हडप्पाकालीन लोकांना नव्हती. प्रश्न क्रमांक 18 आहे, सिंधू संस्कृतीमधील लोकांची घरे कशापासून बनवलेली होती? याचं उत्तर आहे पक्क्या विटांपासून बनवलेली घरे होती. पुढचा आहे, मानवाने सर्वात प्रथम कोणता धातू वापरला? सर्वात प्रथम कोणता धातू वापरला? तर तांबे हा धातू वापरलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, आर्य भारतामध्ये केव्हा आले? इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन 1000 या दरम्यान आर्य भारतामध्ये आलेले आहेत. आता हे आर्य लोक कुठून आले? ठीक आहे, प्रत्येक पॉईंटवर आधारित जो क्वेश्चन तयार होतो तशा प्रकारे आपण यामध्ये क्वेश्चन्स घेतलेले आहेत. आर्य भारतामध्ये कुठून आलेले आहेत? तर मध्य आशियामधून आलेले आहेत असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 22 आहे, थोडीशी इथं टायपिंग मिस्टेक आहे, लक्षात घ्या. आर्य भारतात कोणत्या रूपामध्ये आले होते? तर याचं उत्तर आहे आक्रमणकारी असे. पुढचा प्रश्न आहे, सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद. यानंतर ऋग्वेदामध्ये, आता हे आर्य लोकांनी ऋग्वेद लिहिले, जे वेद आहेत ते लिहिले म्हटले जातात. ऋग्वेदामध्ये आर्याने कोणत्या भाषेचा प्रयोग केला? तर संस्कृतमध्ये आहेत सर्वच्या सर्व वेद. ऋग्वेद जो आहे तो संस्कृतमध्ये आहे. पुढचा आहे, शास्त्रीय संगीताचा आधार कोणत्या वेदामध्ये आहे? सामवेदामध्ये शास्त्रीय संगीताचा आधार आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, तंत्र मंत्र आणि जादूटोणा याचा अभ्यास कोणत्या वेदामध्ये केला जातो? तर याचं उत्तर आहे अथर्ववेद. प्रश्न क्रमांक 27, वैदिक युगामध्ये सर्वाधिक कोणत्या धातूचा वापर केला जात होता? याचं उत्तर आहे तांबे. प्रश्न क्रमांक 28 आहे, प्राचीन हिंदू विधींचा लेखक असे कोणाला म्हटले जाते? याचं उत्तर आहे मनु. मनुस्मृतीचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मनु. या नावावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मिताक्षराचे लेखक कोण आहे? याचं उत्तर आहे विज्ञान. हा सुद्धा RRB आणि त्याचबरोबर GD SSC GD ला रिपीट झालेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे, भारतावर सर्वात प्रथम आक्रमण करणारे कोण होते? तर याचं सुद्धा उत्तर काय आहे? आर्य. कारण की आर्य जे हे आक्रमणकारी रूपामध्ये आली होती, त्यांनी आक्रमण भारतावर केलं होतं. त्यामुळे सर्वात प्रथम भारतावर आक्रमण कोणी केलेलं आहे? तर आर्यांनी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 32 काय आहे पहा, शक पंचांगातील पहिला महिना कोणता आहे? शक पंचांगातील पहिला महिना आहे चैत्र. शक पंचांगातील शेवटचा महिना जो आहे तो फाल्गुन आहे. ऋग्वेदामध्ये सर्वात प्रमुख देवता कोणाला मानले जाते? याचं उत्तर आहे इंद्र. इंद्र कशाची देवता आहे? तर वर्षा. वर्षा म्हणजे काय? तर पाऊस. वर्षा. प्रश्न क्रमांक 36 आहे, कोणत्या देवतेसाठी ऋग्वेदामध्ये पुरंदर या शब्दाचा वापर केलेला आहे? तर इंद्र या देवतेसाठी. लक्षात ठेवायचा, इंद्र या देवासाठी पुरंदर या शब्दाचा वापर कोणत्या वेदामध्ये केलेला आहे? तर ऋग्वेदामध्ये केलेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. फिरून सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुढचं आहे, सत्यमेव जयते हे जे वाक्य आहे, ब्रीद वाक्य जे आहे ते कुठून घेतलेले आहे? तर याचं उत्तर आहे मुंडक उपनिषद. पुराणांची संख्या किती आहे? एकूण 18 पुराणे आहेत. पुराणांचे लेखक सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं उत्तर आहे लोमहर्ष. लोमहर्ष यांनी पुराणं लिहिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 40 आहे, शक संवत्सर ज्यावेळेस सुरू झाले होते त्यावेळेस राजा कोण होता? ज्यावेळेस शक संवत्सराची, शक पंचांगाची सुरुवात झाली त्यावेळेस कनिष्क हा भारताचा राजा होता, सम्राट होता. तो कोणत्या वंशाशी बिलॉंग करत होता? तर कुशाण वंशाशी बिलॉंग करत होता. प्रश्न क्रमांक 41 आहे, रामायणाची रचना कोणी केली आहे?
महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाची रचना केलेली आहे. पुढचा जो प्रश्न आहे, संस्कृत व्याकरण अष्टाध्यायीचे लेखक कोण आहेत? संस्कृत व्याकरणावरचं पुस्तक आहे अष्टाध्यायी, याचे लेखक जे आहेत ते पाणिनी आहेत. पुढचा प्रश्न आहे, आर्यांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? पशुपालन हा आर्यांचा प्रमुख व्यवसाय होता, लक्षात ठेवायचा. आता इथून गौतम बुद्धांचे जे आहे त्यांच्या जीवनावर आधारित सर्वच्या सर्व क्वेश्चन्स आपण पुढे पाहणार आहोत. जे बुद्ध धर्म आहे, बौद्ध धर्म, जैन धर्म, यानुसार आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या रेल्वे भरती आणि SSC GDच्या भरतीचं संपूर्ण GK आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता जे आहे त्याचे जुने क्वेश्चन्स जे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 44 आहेत, गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? याचं उत्तर आहे लुंबिनी. कधी झालेला आहे तर इसवी सन पूर्व 563 मध्ये झालेला आहे. आता बुद्ध या शब्दाचा अर्थ काय आहे? बुद्ध या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे एक ज्ञान संपन्न व्यक्ती. प्रश्न क्रमांक 46, अजंठा येथील गुफांची निर्मिती कोणाच्या शासन काळामध्ये झालेली आहे? तर गुप्त वंशज जो होता शासन काळ, ज्यावेळेस गुप्त या घराण्याचे राजे होते, गुप्त काळामध्ये अजंठा येथील गुफांची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे, गौतम बुद्धांचा मृत्यू केव्हा झाला? इसवी सन पूर्व 483 मध्ये झालेला. ठिकाण जे आहे ते कुशीनगर, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 48, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? याचं उत्तर आहे बोधगया. बिहारमधील बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. प्रश्न क्रमांक 49 आहे, गौतम बुद्धांच्या मृत्यूला बौद्ध धर्मामध्ये काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे महापरिनिर्वाण. प्रश्न क्रमांक 50 आहे, गौतम बुद्धांनी जेव्हा गृहत्याग केला होता यास बौद्ध धर्मामध्ये काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे महाभिनिष्क्रमण. आज जे आहे ते आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत. अशा प्रकारे 600 प्रश्न पाहणार आहोत. आता हे 50 प्रश्नच का आपण या व्हिडिओमध्ये पाहतो, तर तुम्हालाही जास्त कंटाळा येऊ नये, कारण की वन लाईनर स्वरूपामध्ये हे प्रश्न आहे. हे तुम्हाला लिहून घ्यायचे असतील तर तुम्ही लिहून घेऊ शकता, किंवा याचे PDF जर हवे असेल तर PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. PDF जे आहे ते ज्यावेळेस आपले 600+ प्रश्न कंप्लीट होतील त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की PDF तुम्हाला याची कशी मिळेल. त्यासाठी तुम्हाला PDF असं खाली कमेंट करायचं आहे, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि सर्वात जास्त कमेंट आणि सर्वात जास्त लाईक जे करतील त्यांना ही PDF लगेच मिळणार आहे.